अध्यक्षीय भाषण करण्याबद्दल मी नम्रपणे कबूल करतो की मला आमंत्रण दिल्यापासून मी विचार करतो मला अध्यक्ष कशाला केला आहे. कारण मी कोणी लेखक नाही. गास चर्च कदाचित फक्त आमचं शेजारी आणि साहित्याशी देखील माझं काही तसं योगदान नाही. मनसिनियर एलसी यांना मी बघितलं नाही की ओळखलं नाही, ओळखत नाही, तरी सुद्धा अशा या साहित्याच्या कार्यक्रमामध्ये मला इथे बसावं लागत आहे. पण त्यामागचं कारण साहित्य अध्यात्माशी कसं जोडलं जाऊ शकते आणि अध्यात्मातून साहित्य आणि त्यातून समाज ही जे समीकरण आहे हे आपल्याला कसं आपल्या वसईला घडविण्यासाठी आणि आपल्या धर्मग्रहाला आपल्या समाजाला उभारण्यासाठी मदत करू शकते यावर मी चिंतन करीत होतो. आणि म्हणून अगदी सुरुवातीला आम्हाला पिता समान असलेले आणि मला तर अगदीच बाबासारखे, कारण माझे पहिले पॅरिश प्रीस्ट धर्मगुरू झाल्यानंतर नंदाकाल येथे मनसिनियर फ्रान्सिस कोरिया, माझ्या वडिलांचे ते वर्गमित्र आणि माझे वडील पण फ्रान्सिस आणि ते पण फ्रान्सिस. तर असे मनसिनियर ह्यांनी या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी या 40व्या वर्षी देखील घेतली आणि ती अतिशय प्रभावीपणे मी पुस्तक चाललेलं आहे. मी बघितलेलं आहे की कसं क्रिएटिव्ह, इट्स अ व्हेरी क्रिएटिव्ह अपिअरन्स. इतर पुस्तकं असतात तसं नाही आहे. मी बघितलं अतिशय वेगळ्या प्रकारे त्याची मांडणी केलेली आहे आणि म्हणून मी पुस्तकाचं फक्त पब्लिसिटी करतो असं नाही, परंतु अ डिफरंट टाईप ऑफ क्रिएशन ऑफ साहित्य त्याचं एक सुंदर आपल्याला चित्रण या पुस्तकातून प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या वयात देखील इतकं कटाक्षपणे हे सगळं पाहण्यासाठी त्यांनी जी मेहनत केली आहे त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करतो. आपण सध्या डिजिटल वर्ल्डमध्ये आहोत आणि या डिजिटल कल्चरमध्ये संगणकाच्या युगामध्ये लिखाणाला महत्त्व कमी होते आणि लिखाणापेक्षा स्क्रीन म्हणजेच पानापेक्षा स्क्रीनवर जास्त लोक ओढली जात आहेत. अशा या पार्श्वभूमीवर साहित्य प्रकाशन करणे म्हणजे त्याचं प्रकाशन होण्यासाठी जे भांडवल लागते, अर्थ लागतो, त्याचं सोंग करता येत नाही. ते आपल्याला जमवावं लागतं. आणि हे जे साहित्य निर्माण करण्यासाठी जे पीटर आणि पॉल म्हणून ज्यांनी भूमिका बजावली ते आपले डॉक्टर डिसूजा, जोसेफ डिसूजा आणि आपले डॅनियल सर यांचे देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून आभार मानूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. पैसा आहे, विचार आहे, परंतु तो एकत्रित करण्यासाठी आणि हे साहित्य निर्माण करण्यासाठी कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागते. नांगराला हात घातल्यानंतर मागे वळून पाहता येत नाही. स्वप्न पाहता येतात, परंतु स्वप्नाला जर कृतीची जोड दिली नाही तर ते स्वप्नच राहतात. शिष्याने आपल्याला सांगितलं की विजन हॅज टू बी इन द मिशन. आणि म्हणून हे ध्येय किंवा हा ध्यास समोर ठेवून ते आज आपल्या पुढे सादर करण्यासाठी तयार करणे, ह्यासाठी जोसेफ आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही. वी अप्रिशिएट द्या हार्डवर्क अँड द एफर्ट्स. आणि ही कलाकृती वेगळ्या प्रकारे मांडण्यासाठी किती लोकांची मदत झाली आहे हे देखील तुम्हाला या पुस्तकामधून नजर फिरवताना दिसून येईल. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचे देखील आपण मनपूर्वक अभिनंदन करूया आणि आभार मानूया. डिअर family members of Monsignor L.C. D'Souza, your presence today evening has brought a different flavor to this program. The whole dialogue
rejoices seeing you on the altar, in front of the altar. It is not just an accidental coming, it is a divine plan. And therefore we appreciate you. And we appreciate the hard work you have done to come all the way and to get some rare pictures which I saw myself. And while looking at the picture, the St. Thomas Church of Aldona has some similarities with St. Gonzalo Garcia Church. I would see that. आणि म्हणून तुमच्या या मेहनतीबद्दल आणि तुमच्या येण्याबद्दल वी आर व्हेरी हॅपी टू हॅव यू इन आवर मिड्स. तुमका देव बरे करू. आपल्या चर्चच्या आजी माजी फादर्स, फादर जेम्स पण आपल्यामध्ये आहेत, फादर मायकल, फादर जॉन्सन, सिस्टर मेबल आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेले फादर पीटर, जे आपल्या समोर बसलेले सर्व सिस्टर्स आणि आपल्यामध्ये विशेष करून मॉन्सिनर एलसी यांचे स्नेही आणि त्यांच्याबरोबर कार्य करणारे आपले बंधू वसंत गुरुजी, तसेच स्टेज समोर बसलेले सर्व मान्यवर आणि मॉन्सिनर एलसी डिसूजा यांचे अगदी जवळचे किंवा त्यांच्याशी हितसंबंध असलेले किंवा त्यांनी तुमच्यावर जे संस्कार केले म्हणून तुम्ही इथे आलेले आहेत, तुम्हा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि तुम्ही थांबलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. वसईतील ख्रिस्त सभेला मॉन्सिनरची परंपरा आहे. वसईतील ख्रिस्त सभा मॉन्सिनर मेंडिस, सेंट थॉमस चर्च सांडोर, मॉन्सिनर वाज नंदाखाल चर्च किंवा पाली चर्च, मॉन्सिनर फिलिप तवारीस तुलना चर्च आणि मॉन्सिनर एलसी डिसूजा डॅक चर्च अशा सर्व मॉन्सिनरना सतत स्मरणात ठेवील आणि त्यांच्या योगदानाबद्दल सतत परमेश्वराला धन्यवाद देईल. कारण त्यांनी जो आदर्श आपल्याला दिलेला आहे तो निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे आणि आपल्याला घडविण्यासाठी म्हणजेच तरी ते मरण पाहून कित्येक वर्ष गेले असले तरी त्यांची शिकवण आणि त्यांनी जो आपल्याला श्रद्धेचा वारसा दिलेला आहे, द लेगसी दे हॅव लेफ्ट बिहाइंड, ही निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे. जेव्हा मी मॉन्सिनर एलसी डिसूजा यांच्या जीवनावर चिंतन करीत होतो आणि त्यांचं जीवनचरित्र पाहत होतो आणि विशेष करून 1952 पासून तर 1971 पर्यंत दासमध्ये प्रत्यक्ष कार्य करून आणि मग 1972 पासून तर 1982 पर्यंत दासच्या धर्मग्रामावर बाहेरून नजर ठेवून म्हणजेच दासच्या लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी कसं ते ये जा करत होते किंवा विचारपूस करत होते किंवा काळजी घेत होते, हे सर्व पाहिल्यानंतर म्हणजेच जवळजवळ 30 वर्ष सत्य झालं. 30 वर्ष त्यांनी त्या आपल्या दासच्या धर्मग्रामावर आपलं जणू काही जीव ओतलं किंवा आपलं हृदय त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि 30 वर्षाचा हा जो काळ आहे तो निश्चितच एक संपूर्ण पिढी, वन जनरेशन घडविण्यासाठी वापरलेला हा काळ असतो. आणि या पिढीमध्ये, या जनरेशनमध्ये घडलेले आपण सर्वजण आहोत आणि आज त्याची सुंदर आणि पवित्र आणि रसाळ फळ आपण संपूर्ण अनुभवत आहोत. त्याबद्दल प्रथम आपण देवाला धन्यवाद देऊया. त्यांच्याकडनं काय शिकता येईल ह्याचा मी विचार करत होतो, त्यावर मी चिंतन करीत होतो आणि त्याविषयी आपण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत, परंतु त्याच गोष्टी मी वेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे कारण त्या आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. पहिली गोष्ट शिस्त, डिसिप्लिन. आज जर आपण पाश्चात्य देश प्रगतशील झाले असं आपण म्हणत असू तर त्या देशातील शिस्त जी आहे ती शिस्त आपण शिकले पाहिजे. त्या देशामध्ये जेव्हा जेव्हा मी भेट देतो आणि त्या देशातील लोकांशी मी बोलतो तेव्हा मी त्यांना विचारतो की हे तुमच्यामध्ये येते कसं, आणि ते आपल्याला सांगतात
की अगदी लहान मुलांपासून त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं, फॉलो द लॉज, फॉलो डिसिप्लिन, शिस्त ही प्रथम पाहिजे. आणि मला वाटतं की मॉन्सिन्यर यांच्या यांच्या जीवनावर चिंतन करताना आपल्याला ही गोष्ट दिसून येत आहे की ते आपल्याला शिस्तीसाठी धडपडत होते. वेगवेगळ्या प्रकारची शिस्त त्यांनी आपल्याला लावलेली आहे. शिक्षणासाठी शिस्त, चर्चमध्ये शिस्त, सामाजिक गोष्टीसाठी शिस्त किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी शिस्त आपण कशी आणली पाहिजे याकडे त्यांनी फार प्रभावीपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. आज दुर्दैवाने आपल्या देशामध्ये म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये म्हणा, लॉ अँड ऑर्डर इज क्वेश्चनेबल. ही जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळे आपण सर्वजण बेचैन आहोत. आणि म्हणून ह्याला जर आपल्याला लढा द्यायचा असेल, त्याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर प्रत्येकाने शिस्त ह्याला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, आपल्या जीवनाचा पाया बनवला पाहिजे आणि एक शिस्तप्रिय असं जीवन आपल्याला कसं करता येईल याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते आपल्या स्वतःच्या जीवनामधून, आपल्या कुटुंबामधून, आपल्या समाजामधून, आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी आपण हे योगदान दिलं पाहिजे. आणि हे जेव्हा प्रत्येक जण देऊ लागेल तेव्हा निश्चितच एक वेगळं समाज आणि एक वेगळा राज्य किंवा देश आपल्याला निर्माण करता येईल आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आपण ऐकलेलं आहे की समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे आणि मॉन्सिन्यर डिसूझा यांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं. परंतु त्यांनी केवळ फक्त शिक्षण पाहिलं नाही, तर शिक्षण ही एक बाजू झाली. त्या शिक्षणाला धर्म शिक्षण, मूल्य शिक्षण, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला फक्त सुशिक्षित माणसं घडवायची नाही तर सुसंस्कृत माणसं घडवायची आहे. आणि सुसंस्कृत माणसं घडविण्यासाठी त्यांनी जो योगदान दिला त्यामुळेच आपण ही प्रगती साधू शकलो आणि अजूनही आपण प्रगती करू शकू जेव्हा आपण आपला सुसंस्कृतपणा आपल्या जीवनाद्वारे दाखवू तेव्हा. आणि म्हणून हा जो सुसंस्कृतपणा जो आपल्यामध्ये यायला पाहिजे, तो केवळ शिक्षणाने, ज्ञानाने, माहितीने येणार नाही, तर त्यासाठी श्रद्धा, धर्मशिक्षण, मूल्य शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि त्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणून माझ्यासमोर जे आजी आजोबा बसलेले आहेत, आई वडील बसलेले आहेत, त्यांना मी अगदी नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या मुलांमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या तरुणांमध्ये हा सुसंस्कृतपणा वाढविण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. मॉन्सिन्यर एलसी सारखी आपल्या हातामध्ये चाबूक घेतली पाहिजे. त्या सुसंस्कृतपणाला तोड नाही किंवा त्याला समेट नाही किंवा त्याला आपण कमी करू शकत नाही. तो आपल्याला तशाच प्रकारे मांडायचा आहे की आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर आणखीन एक गोष्ट जी आपल्याला मॉन्सिन्यर एलसी यांच्याकडनं शिकण्यासाठी आहे आणि ती म्हणजे आपल्या समाजातील प्रश्न. एका ठिकाणी मी वाचत होतो की आपल्या समाजातील त्यावेळेच्या दारूच्या प्रश्नावर चिंतन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची प्रबोधनं आयोजित केली, वेगवेगळ्या लोकांना बोलवलं आणि त्याद्वारे त्यांनी एक जागृती किंवा चळवळ उभी केली. आणि त्या चळवळीचे फायदे म्हणून आपल्या समाजाला पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा वेगळ्या प्रकारचा उद्योग आणि वेगळ्या प्रकारची पावलं उचलण्यासाठी धाडस प्राप्त झालं. आज देखील आपल्याकडे अनेक सामाजिक प्रश्न, आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न आणि विशेष करून आपल्या राज्य आणि तुलण्याचे जे पाण्याचे प्रश्न आहेत याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याविषयी आवाज उठविणे, त्याविषयी संघर्ष करणे, त्याविषयी लढा देणे, त्यासाठी एकत्र येणे आणि त्याद्वारे या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी चिंतन करणे ही काळाची गरज आहे. आणि मला वाटतं की मॉन्सिन्यर एलसी
तरी सुद्धा ह्यांनी आपल्याला ही प्रक्रिया जी आहे ती शिकवलेली आहे. पुस्तकामध्ये त्यांच्या या प्रकारामध्ये तुम्ही वाचताना तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून आज मॉन्सिनरला आपल्याला जर काही श्रद्धांजली द्यायची असेल, म्हणजे उद्या आपण त्यांची 44वी पुण्यस्मृती साजरी करीत असताना त्यांना आपल्याला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर आपलं जीवन हे शिस्तप्रिय कसं करता येईल ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपलं जीवन हे सुसंस्कृत कसं करता येईल त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या समाजाचे आपल्या जीवनाचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आपल्याला लढा कसा उभा करता येईल यासाठी आपण विचार केला पाहिजे. या सगळ्यासाठी जेव्हा आपण संघटित होऊ आणि एक मनाने एक ध्येयाने विचार करू तेव्हा निश्चितच दास ही सोन्याची रास होईल. आणि तीच आपली मॉन्सिनियरसाठी खरी श्रद्धांजली. गॉड ब्लेस यू.